हलवू नका पुण्याचा. मी काढून ठेवतो. अर्धा तोडून पूर्ण चल. बोला इंट्रो ओपन. आता पुरुष योगः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थम् प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविता अधश्चोर्ध्वम् प्रसुतात् तस्य शाखा रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मशङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तदत्पदम् तत्परिमार्गतव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यम् पुरुषम् प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमम् व्ययन्तत न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्वत्त्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम् मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयत् श्रोत्रम् चक्षुस्पर्शनम् च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम् विषयानुपसेवते उत्क्रामन्तौ स्थितं वापि भुञ्जानन् वा गुणान्विता विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. मी यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की भारताच्या पंतप्रधानांच्या तर्फे पुष्पचक्र आलेलं आहे, तर पंतप्रधानांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी ते पार्थिवावरती अर्पण करावं अशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतायत. माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या पुष्पचक्र अर्पण करीत आहेत. माननीय मंत्री महोदय श्री छगन भुजबळ साहेब हे यानंतर पुष्पचक्र अर्पण करत. यानंतर माननीय मंत्री महोदय शंभूराज देसाई हे पुष्पचक्र अर्पण करतील.
तदनंतर माननीय मंत्री महोदय आशिष शेलारजी हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यांच्यानंतर माननीय मंत्री महोदय श्री संजय शिरसाट पुष्पचक्र अर्पण करतील. श्री संजय शिरसाटजी. तदनंतर मंत्री महोदय श्री भरत गोगावले हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या माननीय महापौर रितू तावडेजी या पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर श्री रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भाजपा आणि माजी मंत्री हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर माननीय श्री अनिल देसाई खासदार त्यानंतर माननीय आमदार श्री प्रसाद लाड हे पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय राजसाहेब ठाकरे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय आमदार श्री प्रकाश सुर्वे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय आमदार श्री महेश सावंतजी हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर श्री संजय घाडी उपमहापौर मुंबई महानगरपालिका हे पुष्पचक्र अर्पण कर. यानंतर माजी खासदार श्री राहुल शेवाळे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय अश्विनी भिडेजी या पुष्पचक्र अर्पण करतील. महापालिका आयुक्त अश्विनी भिडेजी. यानंतर माननीय अंचल गोयल जिल्हाधिकारी मुंबई शहर या पुष्पचक्र अर्पण करतील. श्री आमिर खान जी इथे प्रांगणामध्ये उपस्थित सर्व मंडळींना माझी नम्र विनंती, कृपया आपण सगळ्यांनी बसून घ्यावं. लवकरात लवकर आपण सगळ्यांनी बसून घ्यावं अशी विनंती करतो. आदिनाथ मंगेशकरांना विनंती करतो की आपण पुष्पचक्र अर्पण करावं. आदिनाथ मंगेशकरजी, इथे मध्ये जी मंडळी उभी आहेत त्या सर्वांना माझी नम्र विनंती, कृपया सहकार्य करावं. आपण सकाळपासून सहकार्य केलेलं, कृपया सहकार्य करावं. नितीन शंकरजी यांना विनंती करतो आपण बसून घ्यावं. जी मंडळी मध्ये उभे आहेत त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, कृपया बसून घ्यावं. अन्नू मलिकजी, माननीय मिलिंद देवराजी,
आप सभी से मैं गुजारिश करता हूं, कृपया आप लोग आसनस्थ हो जाएं, सभी लोग बैठ जाएं। हरीश पिमानी जी, आप सभी से अनुरोध करता हूं, कृपया सहकार्य करें जल्द से जल्द। ये लोग बीच में जो लोग खड़े हैं उन सभी लोगों से मेरा अनुरोध है, जो बीच में कॉरिडोर में खड़े हैं। श्वेता जी आप आगे आइए। आप सभी से अनुरोध कृपया स्थान ग्रहण करें। अनूप जलोटा जी, पद्मश्री अनूप जलोटा जी से अनुरोध। आशुतोष शेवाळकर जी, पंकज गुप्ते आपला विनंती करतो, कृपया बसून घ्यावं, कृपया बसून घ्या, कृपया सहकार्य करा। श्रीयुत विकी कौशल जी, दुर्गा जसराज जी, जो लोग बीच में खड़े हैं उन सभी लोगों से प्रार्थना है, कृपया सहकार्य करें। या जनाई जी से अनुरोध किए, आशाताई की लाडली पोती जनाई जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें। मिश्का और कहान जी से भी अनुरोध है कि आप, जिन लोगों ने पुष्पचक्र अर्पण कर दिया है उन सभी से मेरा अनुरोध है कि आप अपना स्थान ग्रहण कर लें और आगे की प्रक्रिया में हमें सहकार्य करें। आपणा सर्वांना विनंती करतो की पुढच्या शासकीय इंतजामात होणाऱ्या सलामी करता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं। हरिहरन जी आपसे भी अनुरोध करता हूं कि आप, हरिहरन जी आगे। अनुजब भोसले जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें और आप सभी से अनुरोध करता हूं, दुर्गा जी आपसे अनुरोध करता हूं, कृपया बैठ जाइए, प्लीज बैठ जाइए। यहां लोग बीच में जो खड़े हैं उन सभी से मेरा अनुरोध है, कृपया सहकार्य करें। पोलिसांना विनंती करतो की कृपया आपण बॅरिगेटिंग करून घ्यावी, तिथे पुढे बॅरिगेटिंग करून घ्यावी प्लीज। आणि जी मंडळी इथे उभी आहेत त्या सर्वांना विनंती, आपण सगळ्यांनी बसून घ्या, मागे खुर्च्या आहेत आपल्याकरता। पद्मिनी कोल्हापुरी जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें। ललित पंडित जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें और बाकी सभी मान्य अनुरोध है, कृपया अपने स्थान पर बैठे रहें। अगले शासकीय इंतजामात में जो सलामी यहां पे दी जाएगी उसमें सहकार्य करें। श्रद्धा जाधव मैडम, माजी महापौर व विद्यमान नगरसेविका, इथे जी मंडळी उभी आहेत, विशाल जी आपण सगळ्यांनी बसून घ्या, प्लीज बसून घ्या। रवींद्र मुथा बसून घ्या, काकडे जी बसून घ्या, सगळ्यांना मी ओळखतो, बसा बसा। सुयश प्रभू देसाई व त्यांचे माता पिता आपण पुष्पचक्र अर्पण करावं। मिस्टर संजय नाईक, कृपया लवकर या आणि सहकार्य करा। हे आपल्या सर्वांच्या करता अत्यंत कठीण असा प्रसंग आहे। गेली सातत्याने 8 दशकं
ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद दिला, सगळ्या परिस्थितींना सामोरं जाण्याचं बळ दिलं, प्रत्येक गाण्यातून एक मंत्र दिला, जीवन जगण्याचा मंत्र दिला, अशा आशाताई आपल्यामधून त्या पार्थिव स्वरूपातनं जरी त्या आपल्यातनं विभक्त होऊन झाल्या असल्या तरी त्या आपल्यातच राहतील, आपल्या मनात राहतील, आपल्या चिंतनात राहतील. आशाताईंची या सर्व सेविका मंडळी ज्या अनेक वर्षापासून त्यांच्या सेवेत होत्या आणि त्या सगळ्या सेविका मंडळी, वैष्णवी वगैरे सगळ्या मंडळी पुष्पचक्र अर्पण करताना नरेंद्र हेटेजींना विनंती करतो की आपण ही पुष्पचक्र अर्पण करण्याकरता. कालपासून या सर्व सेविका मंडळींना गहिवरून आलंय की आता कोण हाक देणार आणि मी कोणाच्या हाकेवर आणि कोणाच्या बेलवर तिथे त्यांच्या खोलीत जाणार, अशा पद्धतीची या सगळ्या सेविका यानंतर आता नरेंद्र हेटेजींना विनंती की आपण आनंदरावांना विनंती की आपण समोर उभं राहावं आणि हा जो झेंडा सन्मान आहे तो त्यांच्या परिवाराला अर्पण करण्यात येईल. पूर्ण भारताकडून आशाताईंना ही श्रद्धांजली आहे. अत्यंत भावनिक असा हा क्षण. जनेला पण विनंती आपण यानंतर आता काही मिनिटांच्या धार्मिक विधी होतील आणि त्यानंतर सलामी. तोपर्यंत बोलत राहा थोडंसं आशाबाईंबद्दल. आपल्या सर्वांच्या लाडक्या पद्मविभूषण आशाताई आपल्याला काल सोडून गेल्या. अतिशय दुःखदायक, हृदयदायक असा हा क्षण. प्रत्येकाला आपली मोठी बहीण किंवा मोठी ताईच आपल्यातून निघून गेले असंच वाटतंय आणि त्यात काही अतिशयोक्ती नाही. कारण प्रत्येक घराघरामध्ये आशाताईंचा स्वर हा पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत अविरतपणे ऐकला जायचा. त्यांच्या गाण्याप्रती त्यांची असलेली निष्ठा ही अतिशय जाज्वल्य होती
संगीतकारांनी सांगितल्यावरती त्या 8 नाही 10 वेळा मांडी घालून त्यांच्यासमोर बसून त्या रियाज करायच्या आणि संगीतकाराचं समाधान होईपर्यंत त्या कधीही तिथून बाबा मला आता उशीर होतोय, मला कंटाळा आला असं सांगून निघालेल्या नाहीत. आणि संगीतकारांचं समाधान झाल्यानंतरच त्या गाण्याचा फायनल रिटेक झालेला आहे. हो, आशाताईंच्या चिरंजीवांनी आत्ताच मला माहिती दिली की हे सर्व विधी झाल्यानंतर सर्वांनी एकसुराने जय हिंद म्हणावं अशी आशाताईंची इच्छा होती. आता यानंतर भगवद्गीतेचा 9व्या अध्यायाचं इथे पठण होईल आणि त्यानंतर मग त्यांना शासकीय इतमामामध्ये आपल्या पोलीस वर्गातर्फे सलामी देण्यात येईल. अभिजित गुरुजी 9वा अध्याय सुरू करा. भगवान उवाच ऊर्ध्वमूरमधशाखम् अश्वत्थम् प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्च ऊर्ध्वम् प्रसुतास्तस्य शाखा विषप्रवृद्धा विषयप्रबालाः अधश्च मूलान्यनुसन्ददानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा ततन्तमूर्णम् सुविरूढमूला मशङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तदत्पदम् तत्परिमार्गतव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यम् पुरुषम् प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमं व्ययन्तत न तद्भासयते सूर्यो न च शाङ्को न पावकः यद्भक्त्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धविनाशयात् श्रोत्रम् चक्षुस्पर्शनम् च रसनम् घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम् विषयानुपसेवते उत्क्रामन्तम् स्थितम् वापि भुञ्जानम् वा गुणान्वितम् विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैवम् पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनम् पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतम् तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्यामि चौषधीः सर्वा
सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधा सर्वस्य चाहं हृदि सन्नविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानपमोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषत्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोः मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमः स सर्वविद्भजति माम् सर्वभावेन भारत इदु वैहतमौ शास्त्रमिदमुत्तमं मया नघ एतद्बुद्धा बुद्धिमां स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरात्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः षट्कारो भूत भव्य भवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी छेदज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्येता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशवस्थानुर्भूताधिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभो शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्टस्थविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रदर्दनः आदरणीय उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण एका अशा महान व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्याचा आवाज म्हणजे केवळ संगीत नव्हे तर भावना, प्रेम, वेदना आणि जीवनाचा प्रत्येक रंग होता. आशा भोसले या नावातच एक जादू होती, ज्यांच्या स्वराने लाखो कोट्यावधी हृदय जिंकली. त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी ही केवळ गाणी नव्हती, तर ती एक अनुभूती होती. रंगीला रे पिया तू अब तो आजा, इन आंखों की मस्ती अशा असंख्य गाण्यांनी त्यांनी आपल्या जीवनात आनंदाचे, प्रेमाचे आणि कधी कधी विरहाचे रंग भरले. त्यांचा आवाज म्हणजे जणू काळालाही थांबवणारी ताकद होती. त्यांनी संगीताच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक प्रकारात आपली वेगळी छाप सोडली. गझल, भजन, पॉप, फिल्मी गाणी सर्वच ठिकाणी त्या अद्वितीय ठरल्या. आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे स्वर, त्यांची गाणी, त्यांनी दिलेला आनंद हे सर्व सदैव आपल्या हृदयात जिवंत राहील. मित्रांनो, काही व्यक्ती शरीराने जातात, पण त्यांच्या कलेमुळे त्या अमर होतात. आशा भोसले या त्यापैकीच एक होत्या. आज आपण त्यांना निरोप देत नाही आहोत, तर त्यांच्या आठवणींना, त्यांच्या स्वरांना आपल्या मनातच
कायमचे स्थान देत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्ती देव. अशा पद्धतीने आनंद भोसलेजी या संपूर्ण विधीकडे चंदन अर्पणाची ही शेवटची एक संस्काराची भाग आहे, ती आता इथे होत आहे. शान जी और सुदेश भोसले जी से अनुरोध करता हूं कि आप यहां पर आ जाएं. सुदेश भोसलेजींना विनंती की आपण अनुप जलोटाला सांगितलं आणि एक ते होते ना बिचारे आले कोण सांगा. शान आले मिनिट आला. विवेक ओबेरा जी से अनुरोध है कि अनूप जलोटा जी से अनुरोध है कि विकी कौशल और आमिर खान जी से भी अनुरोध है कि आप जे गाणं म्हणतात त्यांना जात जाता हे करतात. डायरेक्ट अनाऊन्स करायचं. अनाऊन्स चला या तिथे उभे राहा.
सुटका ना दे